क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला अल्पवयीन विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण, पालकांची पोलिसात तक्रार। पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत गणिताचा हिशोब चुकल्याच्या कारणावरून एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पीडित बालक पवन नारायण इंगळे वय 10 हा जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव राजा येथे इयत्ता 4थी शिक्षण घेत आहे। या प्रकरणी संबंधित शाळेतील शिक्षक रवींद्र चिम यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक रवींद्र भडंग हे अनेक दिवसांपासून पवन या विद्यार्थ्याला पवन इंगळे यालाच वारंवार मारहाण करतात। काही महिन्यापूर्वीही या शिक्षकाने पवनला बेदम मारहाण केली होती। तेवढी मुलाच्या कानातून रक्तस्राव झाल्याची घटना घडली होती। मात्र या घटनेनंतर काही स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत शिक्षकाकडून पालकांची माफी मागून घेतली। यावेळी संबंधित शिक्षकाने पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत अशी ग्वाही दिली। तरी देखील यानंतर या शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर अत्याचार सुरूच असल्याचा आरोप पालकांनी केलाय। आज सकाळी शाळेतून घरी परतल्यावर पवन इंगळे याला अचानक चक्कर येऊन तो जमिनीवर कोसळला। घाबरलेल्या आई वडिलांनी विचारणा केली असता पवनने शाळेत त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। या घटनेनंतर संतप्त पालकांनी तात्काळ पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून आरोपी शिक्षक रवींद्र चिम जडका भडंग यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस पुढील तपास करत आहेत। या घटनेमुळे शिक्षक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करून त्याला नोकरीतून बडतर्फ करावे अशी मागणी पालक नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।